पालकांनो, मुलांना स्वीकारणं म्हणजे काय हो? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, स्वीकारायचं आहे, पण एक्झॅक्टली कसं? बघा पालकांनो, जेव्हा आपल्याला मुलांना स्वीकारायचं आहे ना, त्यांना तुम्ही बाहेरच्या गुणांवरून किंवा ज्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत आहेत ना त्याच्यावरून नको. मग आपण सुरुवात करूया आपल्या घरापासून. ते कसं? बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, बाळा रे ही गोष्ट तू इथे ठेवली, ती गोष्ट तू तिकडे ठेवायला नको होती, हे असं कट करतात का, हा पाण्याचा ग्लास असा उचलतात का, हे पाणी तसं पितात का. बऱ्याच वेळेला आपण फक्त असं करता का, तसं करता का, किंवा हे करू नको, ते करू नको, हे खूप वेळा आपण आपल्या पाल्यांना मुलांना आपण सांगत असतो. मग इथे आपण खरंच स्वीकारलेलं असतं का हो? मग बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, मग शिस्तीचं काय? मग शिस्त कशी लागणार मुलांना जर आपण असं नाही सांगितलं तर? मला मान्य आहे आपण शिस्तीसाठी सांगतोय, पण जस्ट थोडंसं बॅक ऑफ द माइंड थोडा वेळ शांत होऊन विचार करा. आपण आपल्या पाल्याला, मुलाला, मुलीला दिवसभरामध्ये किती वेळा सांगतो, हे करू नको, ते करू नको, हे कर, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. हे म्हणजे काय? माझ्या भाषेमध्ये मी म्हणेल म्हणजे तुम्ही तुमच्या पाल्याला स्वीकारलं नाही आहे का पूर्णपणे? मग बऱ्याच जणांनी जसं मग असे म्हटलं, मग शिस्तीचं काय? बघा, मला मान्य आहे आपल्या मुलांना शिस्त लागणं खूप गरजेचं आहे. फक्त इथे ना असं नाही खाऊ घालायचं, त्यांना थोडंसं उलटं खाऊ घालायचं आहे, किंवा मी सांगेल त्यांना थोडं वेगळ्या प्रकाराने सांगायचं आहे. कारण आज मुलांना असं आहे, ज्यावेळेला आपण सांगतो की हे करू नको, ते करू नको, त्यांना असं वाटतं माझ्या आईबाबांना मी आवडत नाही आणि त्यांनी मला स्वीकारलंच नाही आहे, किंवा मी त्यांचा बेस्ट चाइल्ड नाही आहे, असं बऱ्याच जणांना वाटतं. मग इथे तुम्ही त्यांना असं सांगा, बाळा रे हे जे करतोय ना ते तू चांगलं करतोय, पण असं केल्यावर अजून छान होईल. किंवा ही बॅग तू इथे ठेवतोयस ना, तुझ्या बॅगची जागा कुठे आहे? बरोबर, हा ग्लास असं उचलतोय, पण असं उचलल्याने काय होईल? प्रत्येक गोष्टीचं तुम्ही त्यांना महत्त्व पटवून सांगा. ज्यावेळेला तुम्ही महत्त्व पटेल ना, किंवा त्यांना समजेल ही गोष्ट अशी का करायची आहे, त्यावेळेला त्यांना तुमच्याबरोबर खूप चांगली बॉन्डिंग होईल, तुमची आणि त्यांची बॉन्डिंग चांगली होईल, आणि तुम्ही त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे हे त्यांना कळेल. हे जेव्हा चालू कराल ना तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला खूप जास्त फरक दिसेल तुमच्यामध्ये आणि तुमच्या चाइल्डमध्ये. अजून एक सांगेन, आपल्या बऱ्याच जणांची कंप्लेंट असं आहे की मुलगा हे खात नाही, टिफिन फिनिश करत नाही, स्कूलमध्ये दिलेलं खात नाही, किंवा असं झालेलंच नाही आहे. किती पालक आहेत असे, मुलगा घरी आल्यावर पहिले हे विचारतात, तू सगळं टिफिनमधलं संपवलं का, बघू तुझा टिफिन. किंवा लेट्स से तुम्ही स्कूलमधून घ्यायला गेलाय, तर पहिली बॅग घेतली की काय विचारतात, स्कूलमध्ये टिफिनमध्ये संपवलं का, हो की नाही? आपण पण आहोत, आपण पण स्कूलमध्ये गेलो की आपल्या बऱ्याच जणांना काही भाज्या नाही आवडत, कधीतरी काही प्रॉब्लेम्स होतात, आपण नाही करत. मग इथे मुलांवरच आपण हे का लादतोय? मग आपण त्यांना स्वीकारलं आहे का? आता परत पॅरेंट्सचा तुमचा प्रश्न असेल, मग त्यांनी खाल्लंच नाही, त्यांना काही द्या, ते नाही खात, त्यांना जंक फूड द्या, ते खातात. बघा, मी परत सांगेल, तुम्ही त्यांना स्वीकारा, त्यांना निम्म्या दिवशी त्यांच्या आवडीचं द्या, जंक फूड सोडून, आणि निम्म्या दिवशी त्यांना जे नाही आवडत ते द्या, पण त्यांना त्याचं महत्त्व पटवून सांगा. जेव्हा आपण हे करतोय ना, ती आधीची स्टेप आहे, तुम्ही त्यांना स्वीकारलं आहे, म्हणजे जसे आहेत तसं स्वीकारलं आहे. हे करून बघा, तुम्हाला ही टीप कशी वाटते. जर तुम्हाला पाल्याला स्वीकारायचं आहे तर तुम्हाला सुरुवात करायची आहे तुमच्या घरापासून, घरच्या गोष्टींपासून, आणि मग बाहेरच्या गोष्टी, त्याचे स्कूलिंग असू देत, त्याच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असू देत, आपोआप ह्या स्वीकारल्या जातील. आणि माझा सिक्रेट मंत्र कधीच विसरू नका, तो म्हणजे रोज 2 वेळा तुमच्या पाल्याला घट्ट मिठी मारायची आणि त्याला सांगायचं आहे, बाळा रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तू जसा आहेस, तू जशी आहेस मला खूप आवडतो, एवढं तुम्हाला रोज सांगायचं आहे. ही 2 मॅजिक सेंटेन्सेस आहेत, याचा प्रभाव खूप सगळा त्या मुलांवर होणार आहे, आणि तुमच्यामधलं रिलेशन खूप अजून घट्ट होणार आहे. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शांततेने ऐकलात. तुम्हाला जर ह्या पॅरेंटिंग टिप्स आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करा. धन्यवाद.